श्री स्वामी समर्थ. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चांगले कर्म करत राहिले पाहिजे. फळाची चिंता कधीच करायची नसते. आपण आपले कर्म चांगले ठेवायचे. देव चांगले कर्म करणाऱ्याला फळ हे नक्कीच देतो. पण हे फळ देताना देव तुमची परीक्षा देखील पाहत असतो. आपले कर्म चांगले व कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजे. फळाची अपेक्षा सोडून जो माणूस आपले कर्म करत असतो तोच माणूस आपल्या आयुष्याला सुंदर व यशस्वी बनवत असतो. जीवनाच्या संघर्षात कुटुंबाची साथ असणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या संघर्षाच्या काळात जर आपले कुटुंब आपल्यासोबत असेल तर खूप मोठा आधार वाटतो. आपल्या पाठीशी आपलं कोणतरी उभे आहे असं वाटतं. कुटुंबाच्या आधारामुळे माणूस संकटांना सामोरं जाण्याची माणसाला ऊर्जा व शक्ती मिळते. आपल्या सुख आणि दुःखात कुटुंबाची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे. परिस्थिती बदलायला शिका. जेव्हा तुम्ही तुमची परिस्थिती बदलता तेव्हा तुम्हाला आयुष्य सुंदर वाटायला लागते. आयुष्यात भाग्योदय झाला काय असे वाटायला लागते. जो व्यक्ती आपली वाईट परिस्थिती बदलतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. त्याचे जीवनही सुंदर होऊन जाते. कर्म करणे हे खूप महत्त्वाचे आहे बाळा. जो व्यक्ती चांगले कर्म करत नाही देवसुद्धा त्याची मदत करत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा आपण आपले कर्म करत राहिले पाहिजे. जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही तेव्हा आपली मनस्थिती बदलावी. आपले कर्म हेच आपली अनोळखी ओळख निर्माण करत असते. नाहीतर एकाच नावाची लाखो व्यक्ती या समाजात वावरत असतात. यात आपली ओळख कशी निर्माण होणार? आपले हे कर्मच आहेत जे आपली नवीन वेगळी ओळख निर्माण करू शकतात आणि करतातही. मनात कधीही लोभ आणू नका बाळा. लोभ हा माणसाला राक्षस बनवितो. लक्षात ठेवा. इतिहास साक्ष आहे. लोभी मनुष्य कधीही सुखी राहत नाही. तो त्याच्या लोभापायी सर्व काही गमावून बसतो. माणसांच्या महत्त्वाकांक्षी आशा व इच्छा त्यांचे आयुष्य बर्बाद करत आहे. माणूस जे भेटत आहे त्याच्यात समाधी राहत नाही आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षामुळे माणूस सुखी राहू शकत नाही आहे. त्यामुळे आहे त्या गोष्टीवर समाधानी राहायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवायला शिका. आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षापायी आपले आयुष्य गमवू नका. ज्या व्यक्तीला हे कळाले तो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंदी राहायला शिकतो. त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि त्यांच्या आयुष्याचा चांगला सूर्योदय होत असतो. स्वामी म्हणतात, 4 लोक काय बोलतील याचा विचार करू नका. संकटाच्या काळात 4 लाख नाही येतात तर ते फक्त तुमच्या कुटुंबासोबत. तू कोणाचेही वाईट केले नसेल तर तुझेही वाईट होणार नाही. तुझेही चांगलेच होणार. या जगात सर्वांना सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाशी असलेले माणुसकीचं नातं होय. जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते हे म्हणजे माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. हे माणुसकीचं नातं कधीही गमवू नकोस बाळा. बाकी तुझे कर्म चांगले ठेव आणि फळाची चिंता करू नकोस. तुझ्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्यासाठी सर्व काही चांगलेच होणार आहे. तू घाबरू नकोस.